पुण्यात बेभानपणे एसटी बस चालवणाऱ्या संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। खुनाचा प्रयत्न, चोरी, गंभीर दुखापत करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं या कलमांखाली अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळे यांनी मानेला दोषी ठरवलंय। गेल्या वर्षी 25 जानेवारीला संतोष माने यांनी स्वारगेट बस स्थानकातून एसटी बस चोरली। ही बस शहरात बेदरकारपणे फिरवून त्याने 9 जणांचा बळी घेतला होता। या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळे यांच्या न्यायालयात पूर्ण झाली। माने याला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून संतोष मानेला फाशीची शिक्षा ठोठावली। संतोष मानेंनी 25 तारखेला जो पुण्यामध्ये हॅवॉक केलेला होता, 9 लोकांना मारलेलं होतं, 37 लोकांना गंभीररित्या जखमी केलं, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केलं, या सगळ्यासाठी आज न्यायालयाने त्याला दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। की आरोपीला जी काही डेथ पेनॉल्टी कोर्टाने दिलेली आहे, फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, यामुळे एक समाजाला मेसेज जाणार आहे की कुणीही कशाही प्रकारे कायदा हातात घेऊन अशा प्रकारची कृत्य परत कधी करू शकणार नाही, असं माझं मत आहे। पुणे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला होता की हे सर्व एकत्रित करणं आणि त्याच्यामध्ये योग्य ते दिशा देणं हे महत्त्वाचं होतं। त्या दृष्टीनं आम्ही आमचे जे ससूनमधले एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत आणि येरवडा मानसिक रुग्णालय येथील जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत यांची मदत घेऊन तो सर्वसामान्य स्थितीमध्येच आहे। कलम 84 नुसार मानसिक संतुलन ढळलेल्या व्यक्तीच्या हातून झालेल्या गुन्ह्याबाबत त्याला शिक्षा देण्यात येत नाही। संतोष माने हा मनोरुग्ण असल्याचं सांगत याच कलमाचा आधार बचाव पक्षाने घेतला होता, पण न्यायालयाने हे म्हणणं खोडून काढलं। या निकालाच्या विरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहे आणि या निर्णयाला स्थगिती घेणार आहे। 25 जानेवारी 2012 रोजी सकाळी 8 वाजता स्वारगेट बस स्थानकातून संतोष माने यांनी एसटीचा ताबा घेतला। नंतर शंकरशेठ रस्त्याने महात्मा गांधी रस्ता, सोलापूर बाजार पोलीस चौकी, पुलगेट, नेहरू रस्त्याने डायस प्लॉट, मुकुंदनगर, लक्ष्मीनारायण थिएटर, मित्रमंडळ चौक, वीर सावरकर चौक ते संतोष भेळ सेंटर या 14 किलोमीटर मार्गावर अर्ध्या तासात भरधाव वेगाने त्याने एसटी चालवली आणि समोर येणाऱ्या रस्त्यातील मोटारी पादचाऱ्यांना ठोकरत 9 जणांना चिरडलं। यात 35हून अधिक जण जखमी झाले तर अनेक वाहनांची मोडतोड झाली। नागरिक, तरुण, पोलीस, एसटीचे अधिकारी यांनी माने याच्या बसचा पाठलाग केला। पोलिसांनी बसच्या चाकावर गोळीबारही केला। अखेर सारसबागेजवळ संतोष भेळ सेंटर या दुकानाजवळ माने याची गाडी अडकल्याने त्याच्या हातून होणारा पुढील विध्वंस टळला। शिक्षा जी झाली त्याच्यावर तर मी पूर्णपणे समाधानी आहे। मी काय इतर जे 9 जण आहेत ते पण समाधानी असतीलच, कारण त्यांनी जे कृत्य केलेलं ते पूर्णपणे अमानुषी होतं, त्याच्यावरती तर काहीच वाद नाही आहे। आणि माझं जे नुकसान झालं किंवा इतर जे 9 जणांचं नुकसान झालं ते काय भरून निघू शकत नाही आहे। आम्हाला ती आयुष्यभराची पोकळी आहे। सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यावरून सरकारी वकिलाच्या मुद्द्याचे सगळे जे काही पुरावे दिले त्या पुराव्यानुसार न्यायाधीशांनी जे न्याय दिलं आहे त्या न्यायाबद्दल आम्ही संतुष्ट आहेत। उशिरा न्याय मिळणं म्हणजे न्याय नाकारणं असं समजलं जातं, पण 25 जानेवारी 2012 ते 3 एप्रिल 2013 अशा अवघ्या 13 महिने आणि 9 दिवसात संतोष माने खटल्याचा निकाल लागला। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे। दरम्यान संतोष माने याला पकडणारे पोलीस कर्मचारी बापू लोणकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी। संतोष माने प्रकरणाचा निकाल आज लागला आणि या खटल्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। त्याही दिवशी संतोष मानेला पकडणारे बापू लोणकर आपल्याबरोबर पण त्यांच्याशी बोलूया थेट। काय घडलं होतं नेमकं तेव्हा आणि तेव्हा मनात काय काय आलं होतं आणि आज निकाल लागलाय, काय वाटतंय? त्या दिवशी झालं ते डोळ्यासमोर आलं तरी मला म्हणजे अंगावर शहारे येतात। त्या दिवशी मी सकाळी 8च्या दरम्यान ड्युटीसाठी हेडक्वार्टर शिवाजीनगरला निघालो होतो आणि सोलापूर हायवेने येत असताना 7 लव चौकात आलो। त्यावेळेस रामोशी गेटकडनं एक एसटी आली आणि आमच्या पोलिसांनी लावलेले बॅरिकेड एसटीने पूर्णपणे उडवले आणि पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामागे आमचे 2 मोबाईल, पीटर मोबाईल वगैरे गाड्या मार्शल्स पाठलाग करत होते आणि नागरिक पण आरडाओरडा भरपूर चालला होता। म्हणून मी काय झालं ते बघण्यासाठी माझी गाडी मी पण पाठलाग सुरू केला एसटीच्या मागं। मी गाडी माझी सिग्नलच पार्क हे चौकामध्येच गाडी लावली आणि मागं एसटीच्या मागं PMT पुढे ठेवण्यासाठी काढण्यासाठी ते थांबलो होतो। अशी बोलला त्याबद्दल धन्यवाद। बापू लोणकर जे साक्षीदार होते आणि संतोष मानेला पकडण्यात यांचा खूप मोठा हातभार होता आणि त्यामुळे आज त्याला शिक्षा झाली। त्यामुळे पोलीस असल्याचं सार्थक त्याला आपण कर्तव्य बजावलं अशी एक भावना त्यांच्या मनात नक्की आहे, पण जे बळी गेले त्याचं मात्र दुःख नक्की आहे। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे।